आजपासून आपण आपलं थर्ड मॉड्यूल सुरू करतोय, म्हणजेच एसईओ आणि गुगल हे दोन्ही तुमच्या बिझनेससाठी किंवा फ्रीलान्सर्स म्हणून, स्टुडंट म्हणून खूप उपयोगी ठरणार आहे. नमस्कार, मी चेतना आणि लर्न विथ चेतना चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही कधी स्वतःचा बिझनेस गुगलवर सर्च करून पाहिलाय का? सर्च केल्यावर एक गोष्ट लक्षात येते की तुमचा बिझनेस फर्स्ट पेजवर येत नाही किंवा कोणत्याच पेजवर येत नाही. याचं काय रिझन आहे? प्लस जर तुम्ही तुमच्या कॉम्पिटिटरचं नाव सर्च केलं तर त्यांचं फर्स्ट पोझिशनला तुम्हाला दिसतं. याचं काय कारण? याचं कारण आहे एसईओ, म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. हे तुमचे कॉम्पिटिटर्स करत आहेत आणि तुम्ही न करून तुमची वेबसाईट, तुमचा बिझनेस मागे पडत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एसईओ म्हणजे नक्की काय, ते काम कसं करतं आणि तुमचा बिझनेस एसईओवर फ्रीमध्ये रँक कसा करायचा. हे सगळं आपण सोप्या भाषेत प्रॅक्टिकली समजून घेणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर एसईओ म्हणजे नक्की काय? एसईओचा फुल फॉर्म येतो सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. एसईओ म्हणजेच गुगलच्या सर्च इंजिनमध्ये तुम्हाला रँक करण्यासाठी उपयुक्त अशी गोष्ट. आता ती कशी वर्क करते? इमॅजिन करा, गुगल एक विशाल लायब्ररी आहे. या लायब्ररीमध्ये अनेक पुस्तकं आहेत. जेव्हा तुम्ही त्या लायब्ररीतून एखादं पुस्तक किंवा एखादी गोष्ट सर्च करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा गुगल त्या पूर्ण लायब्ररीमधलं सगळ्यात रिलेव्हंट असणारं बुक, ती रिलेव्हंट गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतं. तर गुगलच्या या विशाल लायब्ररीमधून गुगल कसं ठरवतं की कोणतं पेज, कोणतं बुक, कोणती गोष्ट तुमच्यासाठी रिलेव्हंट आहे? तर याचे बरेचसे फॅक्टर्स आहेत. त्यापैकी सर्वात इम्पॉर्टंट आहे हे 3 फॅक्टर्स. 1. रिलेव्हन्स, तुमचं पेज किती रिलेव्हंट आहे त्या सर्चसाठी. 2. ऑथॉरिटी, तुमच्या वेबसाईटची नक्की ऑथॉरिटी किती आहे? बाकीच्या वेबसाईट्स तुमच्या वेबसाईटच्या लिंक्स रेकमेंड करतात का? यामधून तुमची वेबसाईट किती ट्रस्टवर्दी आहे हे समजते. 3. युजर एक्सपिरियन्स, म्हणजेच तुमच्या वेबसाईटचा मोबाईल एक्सपिरियन्स आणि कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरचा एक्सपिरियन्समध्ये काय फरक आहे? तुमची वेबसाईट मोबाईलवर नीट लोड होते का? लोडिंगसाठी किती टाईम लागतोय? याला म्हणतात युजर एक्सपिरियन्स. वेबसाईट एक्सपिरियन्समध्ये वेबसाईट किती वेळात लोड होते, किती लोक त्याला व्हिजिट करतात आणि जास्त वेळ तुमच्या वेबसाईटवर राहतात, हे सर्व मेजर केलं जातं. आणि एसईओ म्हणजे या तिन्ही गोष्टींवर नीट काम करणं, जेणेकरून गुगल तुमचं पेज वरती रेकमेंड करेल. एसईओचे 3 प्रकार येतात मुळात: ऑन पेज, ऑफ पेज एसईओ आणि टेक्निकल एसईओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑन पेज आणि ऑफ पेज डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. फर्स्ट, ऑन पेज एसईओ. ऑन पेज एसईओ म्हणजे तुम्ही तुमच्या वेबसाईटवर करू शकत असलेले चेंजेस. ऑन पेजमध्ये येतं कीवर्ड्स, म्हणजे असे वर्ड्स जे तुमच्या वेबसाईटवर असायला हवे, जे गुगलवर सतत सर्च केले जात आहेत. फॉर एक्झाम्पल, तुमचा जर इंटिरियर डिझायनिंगचा बिझनेस असेल तर लोक बेस्ट इंटिरियर डिझायनर इन पुणे किंवा बेस्ट होम डेकोरेशन इन पुणे अशा प्रकारचे जेव्हा सर्च करतील तेव्हा तुमची वेबसाईट रँक झाली पाहिजे. त्यासाठी तुमच्या वेबसाईटमध्ये हे सर्व कीवर्ड्स इन्क्लूड असणं गरजेचं आहे. टायटल टॅग म्हणजेच तुमच्या पेजचं नाव, जे गुगल सर्चमध्ये सर्वात वरती दिसतं. हे स्पष्ट आणि कीवर्ड रिच असायला पाहिजे. मेटा डिस्क्रिप्शन, टायटलच्या खालचा छोटा पॅराग्राफ. यामध्ये लोकांनी आपल्या याच्यावर क्लिक करावं म्हणून आपण अट्रॅक्ट करतो आणि याच्यामुळे तुमच्या पेजेसवरचे क्लिक्स वाढतात. कॉन्टेंट क्वालिटी, गुगलला ओरिजिनल कॉन्टेंट खूप जास्त आवडतो. जर तुमचा कॉन्टेंट कॉपी पेस्टेड असेल, ऑथेंटिक नसेल, तर तुमची वेबसाईट कधीच रँक होणार नाही. सो पेज रँक होण्यासाठी लक्षात ठेवा, तुमच्या पेजवरचा कॉन्टेंट हा डिटेल, युजफुल आणि ऑथेंटिक असला पाहिजे. इमेज अल्ट टेक्स्ट, हे खूप लोक मिस करतात. लक्षात ठेवा, तुम्ही जे इमेजेस तुमच्या पेजेसवर, वेबसाईटवर वापरणार आहात त्यांना नावं द्या. याच्यामुळे गुगलला नक्की कळेल की त्या इमेजमध्ये नक्की काय कॉन्टेंट आहे आणि गुगल तुम्हाला रेकमेंड करेल. सेकंड आणि खूप इम्पॉर्टंट ते म्हणजे ऑफ पेज एसईओ. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या वेबसाईटवर नाही तर बाहेर काय काम करता याच्यावरून तुमच्या वेबसाईटची रँकिंग इम्प्रूव्ह होते. कसं? थांबा सांगते. यात सर्वात इम्पॉर्टंट रोल जो प्ले होतो तो आहे बॅकलिंक्सचा. म्हणजेच एखादी दुसरी वेबसाईट जेव्हा तुमच्या वेबसाईटची लिंक त्यांच्या वेबसाईटवर मेन्शन करते तेव्हा गुगल त्याला ऑथेंटिक म्हणून कन्सिडर करतं. फॉर एक्झाम्पल, चेतना नावाचे ब्लॉगरने तुमच्याविषयी, तुमच्या बिझनेसविषयी एक ब्लॉग लिहिला आणि एक रिलायबल सोर्स म्हणून तुमच्या वेबसाईटची लिंक तिने तिच्या वेबसाईटवर दिली, तर ती एक स्ट्रॉंग बॅकलिंक म्हणून कन्सिडर केली जाणार आणि गुगल तुम्हाला ॲज अ रिलायबल सोर्स
म्हणून कन्सिडर करणार. यालाच एक क्वालिटी बॅकलिंक्स असं म्हणतात. अशा प्रकारे क्वालिटी बॅकलिंक्स तुम्हाला जास्तीत जास्त जनरेट करायचे आहेत, जेणेकरून तुमचे पेजेसची, वेबसाईटची रँकिंग इम्प्रूव्ह होईल. SEO मधली सर्वात महत्त्वाची आणि की स्टेप आहे ती म्हणजे कीवर्ड रिसर्च. कीवर्ड रिसर्च म्हणजेच तुमचे पोटेन्शियल कस्टमर्स नक्की गुगलवर काय सर्च करतायत हे जाणून घेणं. हे कसं करायचं चला बघूया. स्टेप 1, गुगल सर्च बारमध्ये तुमच्या इंडस्ट्री किंवा तुमच्या बिझनेस रिलेटेड जो टॉपिक आहे तो सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला मल्टिपल सजेशन्स गुगल दाखवते. लक्षात ठेवा, ते जे सजेशन्स आहेत ते आहे तुमचा की डेटा, जो जास्तीत जास्त तुमचा कस्टमर सर्च करतोय. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर पुणे बेस्ट फोटोग्राफर असं सर्च केलं तर खाली तुम्हाला रिलेव्हन्समध्ये बेस्ट फोटोग्राफर इन पुणे, बेस्ट फोटोग्राफर इन बजेट, फोटोग्राफर पॅकेज असे अनेक टर्म्स दिसतात. ह्या सगळ्या टर्म्स लोक जास्तीत जास्त सर्च करतात. सो तुमच्या पेजवर, तुमच्या वेबसाईटवर हे सर्व असणं गरजेचे आहे. सेकंड, पीपल ऑल्सो आस्क वालं सेक्शन बघा. म्हणजेच तुम्ही जेव्हा गुगलवर काही सर्च करता तेव्हा तुम्ही बघाल खाली पीपल ऑल्सो आस्क मध्ये क्वेश्चन्स दिसतात की लोक नक्की काय सर्च करतायत. हे सर्व तुमचे मेन कीवर्ड्स आहेत. हे नवीन टॉपिक्स तुम्ही तुमच्या कॉन्टेंटमध्ये वापरू शकता. प्लस तुम्ही तुमच्या ब्लॉग्समध्ये हे कीवर्ड्स यूज करू शकता, जेणेकरून तुमची रँकिंग इम्प्रूव्ह होईल. स्टेप 3 आणि माझं सर्वात फेवरेट, गुगल कीवर्ड प्लॅनर. हे गुगलचं एक फ्री टूल आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बिझनेस रिलेटेड कोणतेही कीवर्ड्स सर्च करू शकता. कीवर्ड सर्च केल्यानंतर तुम्हाला त्याचा मंथली सर्च व्हॉल्यूम देखील कळतो. नक्की किती लोक या कीवर्डला सर्च करतायत हे आपल्याला समजतं. आता एक प्रॅक्टिकल टिप, स्टार्टिंगला लॉंग टेल कीवर्ड्स टार्गेट करा, कारण शॉर्ट कीवर्ड्सने रँक होणं थोडंसं स्टार्टिंगला कठीण असतं. सो सुरुवात तुम्ही लॉंग टेल कीवर्ड्सपासून करू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर फोटोग्राफर हा कीवर्ड टार्गेट करत असाल तर तो खूप जास्त ब्रॉड होऊन जातो. सो त्याच जागी तुम्ही पुणे बेस्ट फोटोग्राफर इन बजेट असा लॉंग टेल कीवर्ड जर यूज केला तर तुमचे रँकिंगचे चान्सेस जास्त वाढतात. सो प्रत्येक वेळी तुम्हाला ब्रॉड कीवर्ड नाही यूज करायचा आहे. तुम्हाला असा कीवर्ड यूज करायचा आहे जो तुम्हाला लवकर रँक करून देण्यात मदत करेल. पार्ट 4, लोकल SEO. म्हणजे छोट्या बिझनेसेससाठी हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. तर लोकल SEO म्हणजे काय? जर तुमचा एक लोकल बिझनेस आहे, म्हणजेच सलॉन, क्लिनिक, कोचिंग इन्स्टिट्यूट, रेस्टॉरंट, तर तुम्हाला लोकल SEO सर्वात जास्त रिवॉर्ड देणार आहे. लोकल SEO म्हणजे काय? जेव्हा कोणी नियर मी मध्ये सिटी लोकेशन आणि सर्व्हिस सर्च करतं तेव्हा गुगल मॅप थ्रू तुमचं बिझनेस किंवा तुमचं लोकेशन वरती रँक करणं. फॉर एक्झाम्पल, बेस्ट डेंटिस्ट इन नाशिक. जेव्हा मी हे सर्च करेन तेव्हा जे बिझनेसेस पहिले रँक केलेले असतील मी त्यांना जास्त प्रेफरन्स देणार. तर या नियर मीच्या मॅपमध्ये येण्यासाठी नक्की काय करायचं? थांबा, सांगते. फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, तुमचं गुगल माय बिझनेस अकाउंट सेटअप करा. कसं करायचं माहिती नाहीये? काळजी करू नका, पुढच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. 2 आणि सर्वात इम्पॉर्टंट, नॅप कन्सिस्टन्सी ठेवा. NAP म्हणजेच नेम, ॲड्रेस आणि फोन नंबर हे थ्रू आउट इंटरनेटवर सगळीकडे तुमचं सारखं असलं पाहिजे. 3, लोकल कीवर्ड्स वापरा. तुमच्या सर्व्हिसेस आणि तुमच्या सिटीचं नाव तुमच्या पेजवर, वेबसाईटवर असणं खूप जास्त गरजेचं आहे. 4, रिव्ह्यूज. गुगलला रिव्ह्यूज खूप जास्त आवडतात. मेक शुअर तुम्ही तुमच्या कस्टमर्सना किंवा तुमच्या व्हिजिटर्सना रिव्ह्यू देण्यासाठी सांगताय. तुमचे जेवढे गुगलवर जास्त रिव्ह्यूज असतील तेवढीच तुम्हाला जास्त विजिबिलिटी मिळणार आहे. मेक शुअर तुमचे रिव्ह्यूज पॉझिटिव्ह जास्त असतील. एक रिअल एक्झाम्पल घेऊन आपण सगळं हे समजून घेऊयात. रमेश नावाचा एक इलेक्ट्रिशियन आहे. त्याची ना वेबसाईट होती ना गुगल माय बिझनेस अकाउंट होतं. सो त्याचा इंटरनेटवर प्रेझेन्स हा 0 होता. रमेशने 3 गोष्टी केल्या. फर्स्ट, गुगल माय बिझनेस अकाउंट सेटअप केलं. सेकंड, कोल्हापूर इलेक्ट्रिकल रिपेअर हे कीवर्ड्स त्याच्या वेबसाईटवर वापरले. थर्ड, त्याने आपल्या रिअल कस्टमर्सना रिव्ह्यूज द्यायला सांगितले. आणि 3 महिन्यामध्ये रमेशला हवा तो रिझल्ट मिळाला. म्हणजेच 3 महिन्यामध्ये कोणीही कोल्हापूर इलेक्ट्रिशियन असं सर्च केल्यावर रमेशचा बिझनेस, रमेशची वेबसाईट वरती रँक करायला लागली. त्याला प्रत्येक आठवड्याला 8 ते 10 नवीन इन्क्वायरीज यायला सुरुवात झाली. आणि हे सगळं फक्त गुगलवरून, एकही रुपया खर्च न करता. लक्षात ठेवा,
ॲड्समुळे तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट मिळणार आहे, पण जशाच तुम्ही ॲड चालवणं बंद कराल तुमचा रिझल्ट हा 0 होणार आहे. हेच SEOवर काम केलं तर ते लॉंग टर्ममध्ये चालणार आहे. आता एक अशी गोष्ट जी बरेच लोक सांगत नाही, मी तुम्हाला एक रियालिटी चेक देणार आहे. गुगलवर SEOवर रिझल्ट यायला किती वेळ लागतो? 3 ते 6 महिने लागू शकतात आणि हे रिअलिस्टिक आहे. हे ऐकून निराश होऊ नका. लक्षात ठेवा, SEOसाठी तुम्हाला काही बजेट वापरायचं नाहीये. तुम्हाला फक्त कन्सिस्टंट एफर्ट्स सुरू ठेवायचे आहेत. ॲड्सने तुम्हाला पर डे 800 ते 1000 रुपये बजेट ठेवावं लागणार आहे, जे इथे फ्रीमध्ये होणार आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर SEOचं बीज जर तुम्ही आत्ता लावलं तर 3-6 महिन्याने ते फुलायला सुरुवात होणार आहे आणि तुम्हाला त्याची फळं वर्षानुवर्ष खायला मिळणार आहे. आता गुगल SEOसाठी एक रिअलिस्टिक रोडमॅप बघूयात आपण. पहिले 3 महिने कीवर्ड रिसर्च करा, ऑन पेज SEOवर काम करा, गुगल माय बिझनेस सेटअप करा, डिटेल कीवर्ड रिसर्च करा. नेक्स्ट 3 to 6 मंथ बॅकलिंक्स मिळवायला सुरू करा, रेग्युलर कॉन्टेंट पुश करत राहावा, पोस्ट करत राहावा आणि 6 महिन्यानंतर तुम्ही बघाल तुमचं ऑर्गॅनिक ट्रॅफिक यायला सुरुवात होईल. ऑर्गॅनिक बिझनेसमध्ये तुम्हाला ग्रोथ अनुभवायला मिळेल, म्हणजेच ओव्हरऑल तुमची गुगल रँकिंग इम्प्रूव्ह झालेली असेल. चला आता हे प्रॅक्टिकली आपल्या तिन्ही कॅटेगरीसाठी अप्लाय कसं करता येईल बघूयात. जर तुम्ही बिझनेस ओनर असाल तर लगेच तुमचं गुगल माय बिझनेस सेटअप आहे का, त्यावर सर्व गोष्टी अपडेटेड आहेत का हे चेक करा. रेग्युलर कॉन्टेंट पोस्ट करण्यास सुरुवात करा. तुमच्या बिझनेसनुसार 5 कीवर्ड्स तुमच्या फील्डचे, तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड सर्च करायला सुरुवात करा. त्यासाठी तुम्ही गुगल माय सर्च किंवा कीवर्ड प्लॅनरचा उपयोग करू शकता आणि रिसर्च करून निवडलेले कीवर्ड्स तुमच्या वेबसाईटच्या आर्टिकल्समध्ये, तुमच्या पेजेसवर ॲड करायला सुरुवात करा. आणि जर तुमची अजून वेबसाईट नसेल तर पहिली वेबसाईट रेडी करा. जर तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी एक छान वेबसाईट करून हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, माझी टीम तुम्हाला कोटेशन पाठवेल. 2. जर तुम्ही स्टुडंट असाल तर लक्षात ठेवा, सध्याच्या काळामध्ये SEO हे एक खूप हाय डिमांडिंग स्किल आहे. आजकाल प्रत्येक बिझनेसेसची, प्रत्येक कंपनीची वेबसाईट आहे. त्यांना SEO करून हवा आहे, त्यांना त्यांचे पेजेस, वेबसाईट रँक करून हवे आहेत. आणि लक्षात ठेवा, नुकत्याच गुगलने पब्लिश केलेल्या आर्टिकलनुसार SEO हे अजून देखील रिलेव्हंट आहे, AIच्या काळात देखील. सो हे एक स्किल तुम्ही जर प्रॉपरली शिकलात तर तुम्हाला क्लायंट मिळवणं आणि ग्रो होणं दोन्ही सोपं जाईल. 3. SEO ऑडिट. जर तुम्ही फ्रीलान्सर असाल तर लक्षात ठेवा, वेबसाईट ऑडिट हे एक खूप इम्पॉर्टंट स्किल आहे. आजकाल प्रत्येक वेबसाईट ओनरला हे लागतं. फर्स्ट फ्यू क्लायंट्स मिळवण्यासाठी तुम्ही वेबसाईटचे ऑडिट फ्रीमध्ये करू शकता. नक्की काय प्रॉब्लेम आहे, कसं सॉर्ट आऊट तुम्ही करू शकता, काय सोल्युशन्स आहे हे फ्रीमध्ये लोकांना सांगा. याच्यामुळे तुम्हाला तुमचे क्लायंट्स लवकर कन्वर्ट करता येतील. प्लस तुम्ही स्वतःला ॲज अ एक्सपर्ट म्हणून प्रेझेंटसुद्धा करू शकाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो? 1. गुगल SEO म्हणजे काय, ते नक्की काम कसं करतं. 2. कीवर्ड रिसर्च कसा करायचा. 3. ऑन पेज SEO, ऑफ पेज SEO नक्की कसं करायचं. 4. कीवर्ड रिसर्च कसा करायचा, कोणते टूल वापरायचे. लोकल SEO आणि त्याची पॉवर रमेशच्या एक्झाम्पलमधून आपण समजून घेतलं. आणि लास्ट, सर्वात रिअलिस्टिक, SEOचा रिझल्ट यायला नक्की किती वेळ लागतो याची रिअलिस्टिक आपण टाईमलाईन समजून घेतली आणि तुमच्यासाठी ती कशी युजफुल राहील हे आपण पाहिलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गुगल माय बिझनेस, एक फ्री टूल जे तुमच्या बिझनेससाठी गेम चेंजर्स ठरू शकतं. सो ही प्लेलिस्ट फॉलो करा, व्हिडिओ कोणताही मिस होणार नाही. आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर कमेंटमध्ये सांगा.